तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आपण बघणार आहे जे बेडरूममधले बेड आहेत। तर हे बघू शकता बेड आहे आणि 6 बाय 7 चा बेड आहे, मोठा बेड आहे। इकडल्या साईडला बघू शकता ड्रेसिंग टेबल आहे। तर ह्या ड्रेसिंग टेबलमध्ये पाठीमागं दरवाजा खोलल्याच्या नंतर तुम्हाला भेटतं स्टोरेज, तिथं तुम्ही काही बी ठेवू शकता। खालच्या साईडला बघू शकता 2 ड्रॉवर आहेत। तर त्या 2 ड्रॉवरमध्ये तुम्हाला भरपूर काही ठेवता येतं। त्याच्यानंतर आपण बघणार आहे मित्रांनो इकडल्या साईडला आपण बघणार आहे वॉल ड्रॉप। तर बघू शकता हे वॉल ड्रॉप आहे आणि इथं याला एकच ड्रॉवर आहे, बाकीचं पूर्ण सेल्फ टाकलेली। त्याच्यानंतर हा ओपन वाला आहे आणि इकडल्या साईडला स्लायडिंग वॉल ड्रॉप आहे। तर हे बघू शकता हे असं स्लायडिंग आहे। तर हे स्लायडिंगचं जे आहे ते दोन्ही दरवाजाच्या तिकोनसनी आपल्याला वापरायला भेटतं स्टोरेज, म्हणजे कुठेही जागा आपली वेस्टेज नाही गेलेली याच्यामध्ये। तर इकडल्या साईडला पण हा डोर इकडं स्लाइड होतो आणि इकडला डोर इकडं स्लाइड होतो। त्याच्यानंतर काही वस्तू तुम्ही इकून ठेवल्या तर इकून पण तुम्हाला काढता येतात, कारण उभं पार्टिशन नसल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण ते ओपन आहे। तर हे बघा इकडल्या साईडला पूर्ण ओपन आहे, तिथपर्यंत 2 डोर आहे पण पूर्ण ओपन आहे आणि हे 3-3 फुटाचे आहेत। तर त्याच्यानंतर हा पण 3 फुटाचा आहे, पण याच्यामध्ये शर्टसाठी वरती दिलेलं आहे, रॉड दिलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही इकडल्या वस्तू तिकून काढू शकत नाही, उभं पार्टिशन आहे त्याच्यामध्ये। आणि प्रत्येक याच्यामध्ये सिंगल ड्रावर आहे आणि हे असे वॉल ड्रॉपचे सनमायकाचे वगैरे कलर घेतलेले बघू शकता इकडल्या साईडला। आणि वरती पूर्ण जो जागा उरलेली असते वरती त्याच्यामध्ये कोटमाळा तयार केलेला आहे। तर ह्या अशा पद्धतीनं ह्या बेडरूमचं पूर्ण सेटअप केलेलं आहे बघू शकता आणि दिसायलाही चांगलं दिसतं आणि सनमायका कॉम्बिनेशन वगैरे पण चांगलं दिसतंय। तर हे अशा इकडल्या साईडला आता आपण बघणार आहे सोफा आणि बेड, कारण जागेची खूप थोडीशी ॲडजस्टमेंट चालू असते। तर त्या ॲडजस्टमेंटच्या याच्या हिशोबानं आपण आता हे बघू शकता आणि ह्या सोफा आणि बेड आहे। तर ह्या अशा प्रकारे समजा हे आतून निघतो बॉक्स आणि ह्या 2 गाद्या आहेत, एक गादी तिकडल्या साईडला राहते आणि एक गादी इकडल्या साईडला राहते। पलीकडल्या साईडला छोटी गादी राहते आणि अलीकडल्या साईडला मोठी गादी ठेवता येते। तर हा बेडरूममध्ये हॉलमध्ये तुम्हाला जिथं समजा जागा कमी आहे तिथं तुम्ही ह्याचा वापर करू शकता। त्याच्यानंतर इकडल्या साईडला ड्रेसिंग टेबल आहे, जे आपण बेडरूममध्ये पाहिला होता त्याच प्रकारे पण कलर कॉम्बिनेशन अलग आहे। इकडल्या साईडला एक बॉक्स आहे, वरती इथं कोटमाळे आहे बघू शकता। ह्या अशा पद्धतीचे कोटमाळे केलेले, जेवढा सज्जा सुटलेला होता त्याच्यावरती ते दरवाजे बनवलेले। आणि त्याच्यानंतर इकडल्या साईडला ह्या बेडरूममध्ये वॉलड्रॉपचं सेटअप केलेलं आहे। तर हे बघू शकता वॉलड्रॉप तसंच आहे, जे स्लायडिंग आपण तिकडं बघितलं होतं त्या बेडरूममध्ये त्या पद्धतीनंच आहे। तर इथं थोडंसं ड्रॉवरचं काम वगैरे बाकी आहे, हे झाल्याच्या नंतर तुम्हाला कंप्लीट नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही। तर कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर